नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहोत मिसळ पाव याची रेसिपी. बरेच दिवस झालं आई आणि आकाश म्हणते की रेसिपी बनव, मिसळ पाव खायची इच्छा झाली आहे त्यांना. तर चला तर मग आज मिसळ पावची रेसिपी आपण रेकॉर्ड करू. आणि तुम्हाला पण कसं वाटलं काय नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सर्वप्रथम तेल टाकून घ्या. 2 कडे तेल टाकायचं आहे. मी अगोदरच थोडं टाकलेलं आहे. तेल थोडं हळूवार गरम होऊ द्या. त्यानंतर थोडेसे जिरे, मोहऱ्या तुम्हाला लागतील त्याप्रमाणे टाकून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर अद्रक लसूणचं ठेचण घालायचं, वाटण चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर थोडासा कांदा कट केलेला, थोडंसं टोमॅटो, कोथिंबीरच्या काड्या घालू शकता तुम्ही. करायचं. त्यानंतर हळद टाकायची, थोडी मिक्स करायचं. त्यानंतर आपली रात्री भिजू घातलेली मोड आलेली मटकीला थोडंसं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आत्ताच धुवून घेतलेली मटकी त्यामध्ये टाकायचं आहे. वेल मिक्स करून घ्यायचं सगळं. त्यानंतर मग थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. जेवढा तुम्हाला पातळ रस्सा बनवायचा तेवढा तुम्ही पातळ बनवू शकता. आता मी याला कुकरमध्ये केल्यामुळं मी कुकरची ह्याला एक दोन शिट्टी मला लागेल याप्रमाणे करणार आहे. तर 1-2 शिट्टे होऊ द्यायचे म्हणजे आपली मटकी चांगली मऊ होईल. त्यासाठी अशा पद्धतीनं मी शिट्टी म्हणजे कुकरचं टोपण लावून याला शिट्टी देण्यासाठी ठेवलं आहे. तर 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट बघू. तिकडे शिट्टी होईपर्यंत तोपर्यंत आपण खडा मसाला भाजून घेऊयात. तर खडा मसाल्यामध्ये आहे पत्ता, जे की आपण राईस बनवताना वापरतो. त्याच्यानंतर आहे धनिया. त्याच्यानंतर आहे आपलं हे बडीशोप आणि त्याच्यानंतर आहे शहाजिरा आणि जिरा आणि दालचिनी पण मला इन्क्लूड करायची राहिली आहे, विसरलो वाटतं मी. हे पहा, आता तुम्ही बघू शकता इथं दालचिनी पण मी टाकली आहे याच्यामध्ये. हा सूर्यफूल आहे. ते तुम्हाला म्हणजे कसं खडा मसाल्याची एक पुडी भेटते विकत, त्यामध्ये सगळं मिळून जाईल तुम्हाला. त्यानंतर इथं आहे हे काय म्हणते त्याला, इलायची. तर हे सर्व आपण भाजून घेऊयात तोपर्यंत, शिटी होईल तोपर्यंत. त्याचं चांगलं एकत्रीकरण जोपर्यंत लाल कलर येत नाही तोपर्यंत असंच भाजत राहायचं याला कंटिन्यू. खडा मसाल्याला भाजल्यानंतर मिसळ पावाचे जो खूप अप्रतिम चव लागते, त्यासाठी खडा मसाला भाजणं गरजेचं आहे. खडा मसाला चांगलं भाजल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये परतून घेऊयात वाटण करण्यासाठी. बारीक याची पूड बनवायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये परतून घेतलं आहे खडा मसाला भाजलेला. आता याला ग्राइंड करून घेऊयात. पद्धतीनं ग्राइंड झालं आहे, पण अजून यापेक्षा पण लहान ग्राइंड करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर परत एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे. 2 आकडे तेल तर टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर बारीक कापलेला कांदा, त्यानंतर अद्रक कोथिंबीरचे वाटण टाकून द्या. जिरे मोहरी टाकतील तुम्हाला त्याप्रमाणे. बारीक कापलेला कांदा आणि टोमॅटो. चांगलं मिक्स करून घ्या. छान चव येण्यासाठी कोथिंबीर मस्त आहे. मसाले चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे.
अगोदर वाटलेला जो मसाला आहे, पावडर मसाला पूड, त्या पूडमध्ये आपण हा आत्ता भाजलेला मसाला टाकून त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे. आपल्याला एक जीव करायचं आहे. पद्धतीनं मी पूर्ण मसाला यामध्ये टाकला ग्राइंड करण्यासाठी, आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही याच्यात पाणी घालून छानशी पेस्ट बनवू शकता. बघू शकता आपण अशा पद्धतीचं ग्राइंड केलेले आहे दोन्ही मसाले. तर खूप छानसा कलर आलेला आहे लालसर. तो पातेला मसाला काढून रिकामा केला आहे. आता परत एकदा यामध्ये तेल टाकायचं आहे तुमच्या गरजेनुसार. गरजेप्रमाणे तेल टाकून घ्यायचं आहे आणि आत्ता ग्राइंड केलेला मसाला यामध्ये टाकायचा आहे. बघू शकता ग्राइंड केलेला मसाला मी असा तेलात टाकलो आहे. मध्यम आचेवरती याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. ओतताना दाखवलं नाही कारण कॅमेरा धरायला कोणच नाही, त्यामुळं नंतर दाखवलं आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी देण्यासाठी. त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्याप्रमाणे मिरचू टाकायचं आहे. तर हे आम्ही घरी बनवलेला मिरचू आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीची मिरचू टाकू शकता आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाले घालू शकता. मी सुहानाचा वापरतोय, तुम्ही तुमच्या आवडीने वापरू शकता. बघू शकता आपण कुकरमध्ये घातलेलं, शिट्टी आलेलं चांगल्या पद्धतीनं आता हे शिजलेलं आहे. तर हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे. शिट्टीत घेतलेली मटकी परत यामध्ये परतवले. इथं थोडासा रस्सा घट वाटत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यात पाणी घालू शकता. अशा पद्धतीनं तर्री पण आलेली आहे चांगली. आता याला उकळून येईपर्यंत असंच ठेवायचं आहे मध्यम आचेवर. तुम्ही बघू शकता मित्रांनो कशी उकळ मारते मिसळ आपली. तर आता गॅस आपण बंद करूत आणि सर्व करू. तर मित्रांनो फायनली अशा पद्धतीनं आपली मिसळ पाव रेडी आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यावरती शेव टाकू शकता, फरसाण, आणि सर्व करू शकता. खूप छान वाटते माझ्या तर तोंड. तर सर्व करू आपण आता. एक नंबर, एक नंबर, मस्त. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अशी मिसळ आपल्या घरी बनवू शकता. खूप छान अशी मिसळ झालेली आहे. तर या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्टेंटसोबत. तोपर्यंत